नाही बसणार. हा आत्मा शांत नाही बसणार. हॅलो, वेलकम टू द स्नेहमोल ब्लॉग. आणि आय नो फर्स्ट पार्ट सगळ्यांनी बघितलाच आहे आणि आता चालू होतोय सेकंड पार्ट गोव्याचं रिव्हिलिंग मेमरीजचा. तर आज म्हणजे सेकंड डे होता आणि पहिली सुरुवात झाली नाश्त्याने. मस्त पोहे होते आणि वरतून मस्त सेव टाकली होती. असं सुरुवात झाली नाश्त्याची. आणि आज आम्हाला भरपूर ठिकाणी नेण्यात आलं. फर्स्ट मीनामार बीचला नेण्यात आलं. मीनामार बीचला डॉल्फिन बघण्यासाठी स्पेशली मीनामार बीचला नेण्यात येतं, त्यामुळे डॉल्फिन बघण्यासाठी आम्ही गेलेलो बोटवर. आणि सेकंड पार्ट म्हणजे तिथे 2 अवेलेबिलिटी होत्या. एक तर तुम्हाला क्रूज अवेलेबल होती आणि एक तर तुम्हाला म्हणजे डॉल्फिन बघायला होतं. तर आम्ही असं डिसाईड केलं की क्रूजला अजून 500 घालवण्यापेक्षा बोटिंग तर सेमच आहे, त्यामुळे आम्ही फक्त मीनामार बीचलाच गेलो. आणि डॉल्फिनच्या इथे जाईपर्यंत काय करायचं, तर आम्ही खूप सारे डान्सची धमाल मस्ती केलेली आहे. यू नो, आय एम अ क्वीन ऑफ डान्सिंग. तर मग मी खूप सारा डान्स केला आहे आणि तुम्ही बघायलाच कसा डान्स केला आहे तो. आणि सेकंड थिंग, आम्ही कोणीच विचार केला नाही की बाबा म्हणजे हा सेकंड डे होता, पण कोणाला असं वाटलंच नाही की बाबा हा पुरुष आहे किंवा ही लेडीज आहे, हिला धक्का लागला तर काय होईल वगैरे. कोणीही असा विचार केला नाही. सगळे बिंदास डान्स करत होते. आणि तुम्हाला असं वाटत असेल की एवढाच ग्रुप, तर हा एवढाच ग्रुप नव्हता. ही बोटमध्ये जेवढे सगळेजण आहेत ते पूर्ण एका बसमधले लोक आहेत. 40 ते 50 लोक होती एका बसमध्ये. ॲक्च्युली एक आगरी फॅमिली होती, त्यांची ट्रूप म्हणजे टूर जाणार होती आणि त्यांना सीट जास्त म्हणजे तिथे अवेलेबल होत्या, त्यामुळे मग ते ॲड टाकण्यात आली आणि मग आम्ही सगळेजण आलो. सो त्यामुळेच आम्ही सगळे असे भेटलो गेलो. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही किती धमाल मस्ती केली आहे तुम्हाला बघायलाच मिळेल. आणि दुसरी सेकंड थिंग म्हणजे जर तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्ही एक नोटीस केलं असेल की मी किती वेळा ड्रेस चेंज केलेले आहेत. मी जवळजवळ काल 3 ते 4 वेळा ड्रेस चेंज केलेले आहेत. आणि आज पण मी किती वेळा ड्रेस चेंज केलेत ते तुम्ही बघाल. पण त्याच्या आधी आता आपण बघूया मीनामार बीचला आम्ही काय मस्ती केली आणि किती मस्ती केली. पाणीपुरी आमच्या गावीच तुला पाहिजे तेवढं आंघोळ करतो नारळाच्या पाण्याने. इथे 50 रुपये. तर अशी बसमध्ये जशी चढायला, ट्रेनमध्ये चढायला जशी घाई असते, तशी तिथे पण बोटीत चढायला पण सगळ्यांची घाई होती. सगळ्यांना आपापल्या जागा पकडायच्या होत्या, त्यामुळे सगळे धावत धावतच बोटमध्ये चढत होते. आणि आम्ही नाही बोटमध्ये बसत तर लगेच आम्हाला डॉल्फिनचं पण दर्शन झालं. येईल बा इथे आता बघा. तू आगे जाएंगे.
डान्स वगैरे तर चालत होते, पण आम्हाला मध्ये मध्ये माहिती पण देण्यात आली येत होती. आणि हे आहे एक रिचेस्ट मर्चंटचं हाऊस आणि तेच आम्हाला इथे दाखवण्यात आलं. मर्चेंट था, बहुत ही पुराना बंगला है और इस बंगले को दिन के टाइम में इलेक्ट्रिसिटी का जरूरत नहीं पड़ता है. दरख्त आप दिखाई दे रहे हैं 2-3 झाड़ के बीच में, ये पूरा कांच का बना हुआ है. इसमें सूरज का रोशनी पड़ के पूरे बंगले में उजाला फैलाता है. इसके लिए दिन के टाइम में इस बंगले को इलेक्ट्रिसिटी का जरूरत नहीं पड़ता. और इस बंगले में बेगजी मूवी का सीन लिया गया था. उस मूवी का नाम था हसीना मान जाएगी. जो हसीना मान जाएगी मूवी में जो अनुपम खेर का बंगला रहता है, इसी बंगले का सीन लिया गया था. कोई भी मूवी इस बंगले पर सीन नहीं लिया गया. इथे आणि आम्हाला सांगण्यात खाणं पिणं सगळं फ्री असतं. तुम्हाला झोपायला पण फ्री असतं. हे असं आहे हॉटेल कारावारचं गोव्याचं. अशा प्रकारे फायनल डान्स करून आम्ही मिनामार मधून निघालो. आणि ह्या त्या सगळ्या क्रूज आहेत ज्याच्यानं आम्ही नाही गेलो. खुश तर बघितलं किती 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 आम्ही डान्स केलाय तो. अहो डान्स नाही करत जास्त, त्यामुळे मीच डान्स करत होते आणि बरं झालं ते डान्स नाही करत. त्यामुळे त्यानिमित्ताने माझे एवढे डान्सचे क्लिप तरी निघाले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो ओल्ड गोवा चर्च आणि त्याच्यासमोरच म्युझियम आहे, ते म्युझियम गॅलरी आहे ते बघण्यासाठी. ओल्ड गोवा चर्च आणि म्युझियम गॅलरी दोन्ही ठिकाणी मला जास्त व्हिडिओ करता आले नाही, कारण की तिथे अलाऊच नाही आहे आतमध्ये व्हिडिओ करायला. तरी पण मी थोडेफार असे व्हिडिओ गपचूप केलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवतेच. आणि ओल्ड गोवा चर्चमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की एक फादर आहेत, त्यांची बॉडी आहे तिथे, तर ती पण मी थोडाफार त्याचे पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी अक्षरशः म्हणजे असा थोडासा कॅमेरा वरती करून असा व्हिडिओ केलेला आहे. नाही तर तिथे अजिबात अलाऊ नाही आहे, म्युझियममध्ये पण नाही आणि ओल्ड गोवा चर्चमध्ये पण नाही. पण त्याच्या बाहेर तुम्हाला काचेचे कानातले वगैरे भेटतात, ते खूप छान असतात, 100 रुपीजला मिळतात, तर तुम्ही तिथे ते घेऊ शकता. तर चला आपण बघूया ओल्ड गोवा चर्च आणि म्युझियम. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे पण 2 ठिकाणी गेलेलो. मीन्स आजच्या व्लॉगमध्ये जवळजवळ 5 स्पॉट कंप्लीट करण्यात आले. तर ते कोणकोणते आहेत ते मी नेक्स्ट पुढे सांगतेच तुम्हाला. तर बघा ओल्ड गोवा चर्च. अजून एक सांगायचं म्हटलं तर इथे शॉर्ट्स अजिबात अलाऊ नाही आहेत, त्यामुळे ज्यांनी शॉर्ट्स घातलेले असतील त्यांना
जे स्कार्फ असतात ते गुंडाळून आतमध्ये जाण्यासाठी सांगितलेलं. तर मग सगळ्यांनी तसंच केलेलं आणि हे मी असे गपचूप काढलेले व्हिडिओ आहेत, ते बघा तुम्ही. आणि हीच ती फादरची बॉडी आहे जी खूप वर्ष आहे आणि नेमकं ह्याच वर्षी डिसेंबरमध्ये ही बॉडी काढणार होते. म्हणजे दर 2 वर्षांनी समथिंग ती ओपन करतात बॉडी आणि जत्रा असते गोव्याला तेव्हा ती ओपन करून दाखवण्यात येते. पण आम्ही नोव्हेंबरमध्ये गेल्यामुळे आमचं ते लक नव्हतं, पण आम्ही लांबून का होईना तिचं दर्शन घेतलं. आणि बॅक साईडला हे पूर्ण जीजसची मेमरीज आहे, कसा जीजसचा जन्म झाला वगैरे ते सगळं ह्याच्यात आहे. ओल्ड गोवा चर्चच्या समोरच आहे हे म्युझियम, त्यामुळे आम्ही जास्त टाईमपास नाही केला. आम्हाला टाईम लिमिट होतं, त्यामुळे लगेच तिकडनं आम्ही लगेच या म्युझियममध्ये पण गेलो. इथे समथिंग 50 या 100 रुपीज एंट्री फी आहे आणि ती देऊन तुम्हाला आतमध्ये सगळं बघता येतं, तर तुम्ही जाऊ शकता इथे सुद्धा. तर 2 आपले गोव्याचे स्पॉट झाले आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवायला होतं. जेवायला आम्हाला बाहेरच होतं. बाहेर तिथे आम्हाला छोले अँड राईस आणि कुरकुरे समथिंग हे जेवण होतं. त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर आम्हाला आपल्या हिंदू टेम्पल्समध्ये नेण्यात आलं, जे आहे मंगेशी मंदिर आणि दुसरं शांतादुर्गा मंदिर. दोन्ही मंदिर एवढे सुंदर आहेत ना, यू मस्ट विजिट. तुम्ही खरंच जाऊन बघण्यासारखे आहेत हे दोन्ही मंदिर. अजूनसुद्धा मंदिर आहेत, पण हे 2 मंदिर आम्ही बघितले आणि खूप सुंदर होते. आणि मंगेशी मंदिरच्या इथे जो मार्केट आहे तो खूप स्वस्त मार्केट आहे. तुम्ही गेलात तर प्लीज तिकडे विजिट करा. आणि तिकडे 100 रुपीजला सगळं मोस्ट ऑफ आहे. अगदी जीन्स पण 100 रुपीजला मिळतात, तर त्यामुळे तुम्ही ते विजिट करा मंगेशी मंदिरला. बाकी मला कुठे एवढं मार्केट दिसलं नाही. सगळे पणजी मार्केट करून आम्हाला कुठे शॉपिंग करून दिली नाही. पण मी तुम्हाला सांगते, मंगेशी मंदिरला गेलात तर खरंच तुम्ही शॉपिंग करून घ्या. त्याच्यानंतर बाकी कुठे एवढी काही शॉपिंग करायला भेटत नाही. आणि मंगेशी मंदिरला पण एक किस्सा झाला, तर तुम्हाला मी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मी सांगते की काय किस्सा झाला आणि त्याच्यापुढे आमची रात्र कशी गेली आणि काय कॉमेडी झाली हे तुम्हाला लवकरच कळेल. त्याच्या आधी आपण शांतादुर्गा मंदिर आणि मंगेशी मंदिर बघून घेऊ. शांतादुर्गा मंदिर पण खूप सुंदर आहे, तर बघून घ्या. मंगेशी टेम्पलला आमची गाडी अशी मागे थांबली होती, कारण की एवढं आम्हाला वॉक करून जायला लागलं आतमध्ये. एवढं काही आतमध्ये नाही आहे, 5 मिनटावरच हा स्तंभ दिसतोय, तेच मंगेशी मंदिर आहे. तर मंगेशी मंदिर इतकं सुंदर आहे. इथे आणि चेकिंग होतं आणि त्याच्यानंतर इथे हातपाय धुण्यासाठी आहे हे रेड कलरमध्ये, आणि तिथे हातपाय धुतल्यानंतरच तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळतो. आम्ही गेलो तेव्हा खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला थोडं लाईनसाठी वेट करायला लागलं, त्यामुळेच आमची शॉपिंग राहिली. श्री शांतादुर्गा मंदिर, त्यानंतर आम्हाला या मंदिरात नेण्यात आलं. किती सुंदर मंदिर आहे हे, खरंच तुम्ही विजिट केल्यावर तुम्हाला नक्की कळेल. आणि हे मंदिर पेशवेकालीन आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा यांनी हे ओरिजिनल टेम्पल बांधलं होतं असं म्हणतात. तर ते हे मंदिर इथे आम्हाला जास्त वेळ मिळाला एन्जॉय करायला, मग आम्ही तिथे खूप सारे पिक क्लिक केले. आणि तुम्ही बघताच आहात की आतमध्ये कुठेच आम्हाला व्हिडिओ काढता येत नव्हते. जे काही आहेत व्हिडिओ ते हे बाहेरचेच आहेत. असं आपल्या आद्य देवतांचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काहीही शॉपिंग झाली नव्हती, तर त्यामुळे मला एक 100 रुपीजची जीन्स आवडलेली आणि ती आऊंनी घेतली नाही.
त्याच्यावरनं काय किस्सा झाला आणि सगळ्यांनी एवढं पिडलं असेल ना हो ना. काय पिडलं ते पुढे बघा काय करतायत ते. हा म्हणतो म्हणे तिच्याकडनं ऑलरेडी जीन्स आहे. मी म्हटलं असू दे, तिची इच्छा आहे तर घे बाबा तिला. हा म्हणतो काय करत म्हणजे तिच्याकडे 2 ऑलरेडी आहे. म्हटलं बोललो इच्छा आहे तर खाऊ दे, घेऊ दे. नाही म्हणे 100 रुपयाची जीन्स घेतली, खुश झाली असती तुझ्या बाई. नाही 2 दिवस अगोदर 2 जीन्स आणल्या. आता घ्यायची होती. मग लोक 5,500ची फ्री द्यायला लागलेत मला ट्रूप. आणि काय चेंज करून 5,500 रुपीज फ्री टूर. 5,500 रुपयाची फ्री होती मला फक्त हिच्यासाठी. 100 रुपये द्यायला पाहिजे. त्या माणसाला नाव नाही माहिती. नाव नाही माहिती. नाव विचारलं, तुझं नाव का? मी सांगितलं, म्हटलं स्नेहल नाव आहे. बघ तिच्या आता सगळं सांडू आहे रेकॉर्डिंग. व्हॉट एव्हर इट इज, when we are talking about fact, YouTube camera, YouTube video recorder, I don't care. I speak truth only. पण यांनी नाही का 100 रुपये ना. तू किती गोड कर भाई, गोड हिला जीन्स, आपल्या सगळ्यांना बियर, आम्ही शांत बसू. If he not giving us a beer and her to a jeans, we will not stay here. आपण जातोच आहोत उद्या. पुरी करू. हा बोला. तुम्ही बोला जर खुश होशाल माणूस घेणार ना 500. नाही असं बोला, ट्रिप तिला फ्री भेटते. पहिले असं बोला, तिला ट्रिप 5,500ची फ्री भेटते तर 100 रुपयाची जीन्स तू घेतलीच पाहिजे. बोला. घेतलीच पाहिजे. घेतली उद्या घेतली. उद्या 100 दिला मी शांत नाही बसणार. हा आत्मा शांत नाही त्याला तयार असेल तर ती देतो ना. म्हणजे आम्ही बोललो तर शांत व्हायचं. 100च्या मध्ये 200ची नवीन जीन्स घ्या, पण ती वापरलेली जीन्स पाहिजे तुला. ऑलरेडी आणल्या. इच्छा होती घ्यायला पाहिजे. शेवटची इच्छा. हमारी मांगे पूरी करो. अक्षय हमारी मांगे पूरी करो. पूरी करो. माय सिस्टर वांटेड अ लिटल जीन्स. हमारी मांगे पूरी करो. पुरी करो. Your husband is running. तुम्हाला जीन्स भेटणार. हा बघूया. तर कळलाच तुम्हाला किस्सा काय होता तो. आणि त्याच्यानंतर अबिदा वगैरे सगळेच मला लाडीगोडी लावत होते. आणि त्याच्यानंतर हे जे मी तुम्हाला बोललेले की ते पुढे बसलेले त्यांच्यातल्या एका काकांचा बड्डे होता. तो पण मस्त आम्ही थाटामाटात सेलिब्रेट केला. आणि म्हणजे त्यांनाही आवडलं की म्हणजे मी एवढ्या फ्रीली सगळ्यांशी वागत होते. आणि त्यामुळे एक एन्जॉयमेंट झाली आणि खूप मजा आली. तर बघा त्यांचा बड्डे पण आम्ही कसा सेलिब्रेट केला. लिंबू घे. लोणचं लिंबू घे. लिंबू घे. काय याचा हात धु. हा पाणी पी. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोईकडे. आणि असाच एन्जॉयमेंट करता करता बड्डे सेलिब्रेट करता करता आम्ही जेवलो. नाईटच्या जेवणात होतं मटर पनीर, राईस, दाल आणि होतं गोड शिरा होता आणि कुरकुरे. हे रात्रीच्या जेवणात होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही झोपलो दुसऱ्या दिवशीची तयारी करायला. पार्ट 3 बघायला विसरू नका काय असणार आहे पुढे. बाय, स्टे ट्यून.